भुसावळ प्रतिनिधी जितेंद्र काटे। तालुक्यातील सुनसगाव येथे स्मशानभूमीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या कामात चक्क विटावर विटा रचून ओटा तयार केला जात असल्याचे पाहून उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी ग्रामस्थांसह जाऊन हे काम तातडीने बंद पाडले। विशेष म्हणजे 10 लाख रुपयांचे हे काम नेमके कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणत्या निधीतून सुरू आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने संशय बळावला आहे। काही दिवसांपूर्वीच निकृष्ट दर्जामुळे उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी हे काम थांबवले होते। मात्र फेब्रुवारी 28 रोजी पुन्हा अचानक काम सुरू करून ते घाईघाईने उरकून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही माहिती मिळताच उपसरपंच आणि गावातील सुज्ञ नागरिकांनी स्मशानभूमीत धाव घेतली। तिथे सुरू असलेले ओटा बांधकाम नागरिकांनी खोदायला लावले असता कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे दिसून आले। या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आधी काम करणारा ठेकेदार कोण आहे आणि ते कोणत्या निधीतून? जिल्हा परिषद की आमदार निधी मंजूर आहे हे सांगायला कोणीही तयार नाही। एस्टिमेटचा पत्ता नाही। कामाचे अधिकृत एस्टिमेट दाखवल्याशिवाय बांधकाम पुढे करू दिले जाणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। तसेच ग्रामपंचायतीचे इतर सदस्य या विषयावर गप्प का आहेत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। जोपर्यंत 10 लाख रुपयांच्या या बोगस कामाचे सत्य जनतेसमोर येत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। सध्या सुनसगावमध्ये या बोगस बांधकामाची जोरदार चर्चा असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे।